लकडावाला हटवा, लकडावाला हटवा, लकडावाला हटवा, लकडावाला हटवा. देवेंद्र फडणवीस साहेब न्याय द्या, देवेंद्र फडणवीस साहेब न्याय द्या, शिंदे साहेब न्याय द्या, शिंदे साहेब न्याय द्या. लकडावाला हटवा, लकडावाला हटवा. धन्यवाद. गणेश नगर वाचवा. एक मिनट और पीछे लकडावाला हटवा, गणेश नगर वाचवा. मेरा नाम प्रहलाद दिलीप चायनाकवा, प्रहलाद दिलीप चायनाकवा, राहणार वडाला गणेश नगर, सॉल्पॅन रोड, मुंबई 37. आणि हे आपले इकडचे सगळे रहिवासी, जसं हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झाले बीएमसी मध्ये, वॉर्ड इन्स्पेक्टर मध्ये देवदास उमाजी गुंड. अजून काय असेल तर आपल्याला ही थोडी माहिती देतील काय, बट वो करने वाला नहीं है. वो कैसा है मालूम है, उसको तोड़ के, क्योंकि मैं आपको क्या बोला कि 2210 का जो शेड्यूल है, उसमें पहिला बोललो की जे कोर्टाचे आदेश होते 144 मध्ये आदेश तिवारी केस मध्ये, की जेव्हा प्रपोजल दाखल होता की 1 बाय 1 प्रत्येक डिपार्टमेंटने आपलं काम करावं एनेक्चर वाईज, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, बरोबर ना. तेव्हा एनेक्चर सेकंड हे कलेक्टरचं काम असतं. आता कलेक्टरने एवढं बोगसगिरी केली इथे की लकडवाला विकासक सोसायटी आणि अधिकारी संगमतांनी बोगस नाव दाखल केली गेली. आता आमचा जो एरिया आहे गणेश नगर, आम्ही काय इथे हिंदू मुसलमान करायला आलो नाही, पण जी सत्यता आहे ती सांगतो. आमच्या एरियामध्ये हिंदू, आगरी, कोली, गाबित, मालवणी, बौद्ध, मराठा समाजाचे रहिवासी राहतात. त्याच्या विरुद्ध आणि काही हिंदू जाती पण आहेत. पण आजही एकही मुसलमान कुटुंब 2004 पासून आम्हाला कधी दिसला नाही. ह्यांना दिसला कुठं आम्हाला माहिती नाही, कारण ती नावं बोगस आहेत, हे आमचं स्पष्ट मत आहे. आणि आमचा मत आम्ही त्यांना काय सांगतोय, आमची ह्याबद्दल एकच मागणी आहे की परिशिष्ट 2 रिव्हेरिफिकेशन करा, त्याचा आणि रिव्हेरिफिकेशन करा आणि सप्लिमेंट परिशिष्ट तपासून पहा, पात्रता खरोखर आहे की नाही, डॉक्युमेंट काय होते. आता ही मागणी आमची रास्त आहे आणि आमच्या त्या मागणीला आम्ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय इकडनं उपोषण सोडणार नाही, एवढे 100%. कारण ही जी नावं बोगस आली, उद्या हीच लोक अशी पासून लोकांना विकणार आणि पुन्हा ती फसवणूक होणार. आणि आमच्या याच्यामध्ये आता तुम्हाला एक जिवंत प्रकरण सांगतो. ह्या लोकांनी आम्हाला 92 जणांना असे नोटीस काढलेले आहेत, ठीक आहे. त्या 92 जणांमध्ये पण एवढ्या घोल केलाय की एक निराधार महिला आपल्याकडे बिचारी, जुना फोटो पास आहे, तिचा दुकान आणि मकान आहे. ह्या लोकांनी काय केलं, फक्त मकान दाखवलं आणि दुकान वगळं केलं. अशी भरपूर उदाहरणं भेटतील. 2000 झोपड्यांचा जो प्रकल्प म्हटलात, ह्याची तेवढी कॅपॅसिटी सुद्धा नाहीये. मग अशा बोगस बिल्डरला घेऊन आम्ही करायचं काय. म्हणून परिशिष्ट 3 नंबरचा आमचा मुद्दा आहे की परिशिष्ट 2 रिव्हेरिफिकेशन करा आणि सप्लिमेंट परिशिष्ट तपासून पहा, ठीक आहे. आता चौथा आणि महत्वाचा मुद्दा की ह्या ज्या सगळ्या आम्ही कंप्लेंट टाकल्या आहेत, ह्या सगळ्या आपण तोंडी बोलतोय, पण आम्ही लेखी सुद्धा करून झालोय. त्याची HPC 154/212 मध्ये तक्रार दाखल आहे. काही समाजसेवकांनी AGRC केस नंबर 76/2024 गणेश नगर बचाव समिती मार्फत पण दाखल केले गेलेले आहे. त्यामध्ये आदेश तिवारी साहेबांचे हायकोर्टाचे स्वतः निर्देश होते. हे सगळं असताना याला NOC मिळतात कशा. जर एखाद्या प्रकरणाची पुढे केस चालू आहे, तपास चालू आहे, त्याचा निकाल लागला नाही, ह्याला NOC देऊन आम्हाला बेगर करून काय मिळणार शासनाला. आणि तुम्हाला माहिती आहे 3338 जी नोटीस निघते, ही जे ह्या लोकांनी संगनमत करून काढली आणि आम्हाला बेगर केला, आम्ही जायचं कुठे. लक्षात घ्या, आमचा डेव्हलपमेंटला कधीच विरोध नव्हता, पण ह्या विकासकाला विरोध हा फ्रॉड आहे. म्हणून आमची शासनाकडे आपल्या माध्यमातून सुद्धा एवढीच मागणी आहे की 1 ते 4 जे मुद्दे आहेत, जे आम्ही ह्याच्यावर सुद्धा दिलेले आहेत, ते व्हॅलिड आहेत, त्याची चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा, जेणेकरून